श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 23 फेब्रुवारी ते 1 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तूळ राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवे बदल घडणार आहेत? तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल का? मनातील संभ्रम दूर होईल का? करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, शिक्षण, प्रेम, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात कोणते सकारात्मक आणि आव्हानात्मक प्रसंग समोर येतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ हा आठवडा तूळ राशीसाठी कसा ठरणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करणारा ठरेल. सुरुवातीला काही कामे अडखळल्यासारखी वाटतील, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. तुमच्या मनात सुरू असलेली द्विधावस्था कमी होईल. काही नवीन संधी तुमच्या समोर येतील, ज्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुमच्या विचारांमध्ये परिपक्वता दिसून येईल. लोक तुमच्या मतांना महत्त्व देतील. समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. एखाद्या जुन्या समस्येवर तोडगा निघू शकतो. धाडस आणि संयम यांचा योग्य समतोल साधला तर हा आठवडा यशदायी ठरेल. स्वतःवर विश्वास ठेवणे हेच तुमचे सर्वात मोठे बळ ठरेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काही नवे बदल अनुभवायला मिळतील. जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातूनच तुमची क्षमता सिद्ध होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एखादे महत्त्वाचे काम सोपवले जाऊ शकते. सुरुवातीला ताण जाणवेल, परंतु नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास उत्तम यश मिळेल. सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम बाळगा. तुमचे नेतृत्व गुण सर्वांसमोर येतील. एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुमची कल्पकता कौतुकास पात्र ठरेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते. मुलाखती दिलेल्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक मिळण्याची चिन्हे आहेत. मार्केटिंग आणि जाहिरात यावर भर दिल्यास फायदा होईल. भागीदारी व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवल्यास गैरसमज टळतील. आठवड्याच्या शेवटी एखादा करार फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम पण स्थिर राहील. उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील, मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घरगुती गरजांसाठी अचानक खर्च वाढू शकतो. एखादी जुनी थकबाकी परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर दीर्घकालीन पर्याय निवडा. शेअर बाजारासारख्या जोखमीच्या गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. कर्ज घेण्याचा विचार असेल तर अटी नीट समजून घ्या. बचत वाढवण्यावर भर द्या. आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी खर्च करावा लागू शकतो. आठवड्याच्या शेवटी आर्थिक ताण कमी झाल्याचे जाणवेल. योग्य नियोजन केल्यास पुढील काळासाठी भक्कम पाया तयार होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. पूर्वी कठीण वाटणारे विषय आता समजायला सोपे वाटतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. एखाद्या मार्गदर्शकाचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. प्रोजेक्ट आणि असाइनमेंट वेळेत पूर्ण होतील. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. मित्रांसोबत अभ्यास केल्याने नवीन कल्पना सुचतील. आत्मविश्वास वाढेल. निकालाची चिंता न करता मेहनतीवर विश्वास ठेवा. आठवड्याच्या शेवटी समाधानाची भावना निर्माण होईल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी संभवतात. वेळेवर आहार घ्या. जंक फूड टाळा. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. योग आणि प्राणायाम मन शांत ठेवतील. पुरेशी झोप घ्या. पाणी पिण्याची सवय वाढवा. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरेल. सकारात्मक विचार आरोग्यासाठी लाभदायक ठरतील. एखादा जुना त्रास पुन्हा डोकं वर काढू शकतो, त्यामुळे दुर्लक्ष करू नका. लहान बदलांमुळे मोठा फरक पडेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण समाधानकारक राहील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल.
एखाद्या कौटुंबिक निर्णयात तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या, त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल. भावंडांसोबत एखादा छोटा वाद होऊ शकतो, पण तो लवकर मिटेल. घरात एखादा आनंदाचा प्रसंग येऊ शकतो. धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. कुटुंबासोबत छोटा प्रवास घडू शकतो. घरातील जबाबदाऱ्या पार पाडताना समाधान मिळेल. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. एकमेकांना वेळ दिल्यास नाती अधिक घट्ट होतील. आठवड्याच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधात संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराशी प्रामाणिकपणे भावना व्यक्त करा. लहान गैरसमज टाळण्यासाठी शांततेने चर्चा करा. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आकर्षण निर्माण होईल, पण घाईत निर्णय घेऊ नका. विवाहित व्यक्तींच्या जीवनात समंजसपणा वाढेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखादी छोटी भेटवस्तू किंवा सरप्राईज नात्यात गोडवा वाढवेल. भूतकाळातील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करा. प्रेमात विश्वास आणि संयम आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी भावनिक समाधान लाभेल. एकूण तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मपरीक्षण आणि प्रगतीचा ठरेल. करिअरमध्ये संधी मिळतील आणि मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शिक्षणात यश मिळेल. प्रेम आणि नातेसंबंधात संवादाने गैरसमज दूर होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि संयम यामुळे हा आठवडा लाभदायक ठरेल. धैर्याने पुढे चला. यश तुमच्या पावलांशी येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.